जवळपास शेतकऱ्यांचं देखील आपल्याला माहिती आहे, शेवटी पाण्याशिवाय शेती करू शकत नाही। आणि म्हणून आमचं सरकार आल्यानंतर तातडीने खांडेकर साहेब 18 नवीन प्रकल्प आम्ही मंजूर केले, पण 2.5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। शेतकऱ्यांसाठी टेक्नॉलॉजी आणतोय, क्लस्टर त्याच्यामध्ये करायला लावतोय, त्यांचं मार्केटिंग ब्रँडिंग मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि गुणवत्तापूर्ण जे बियाणं आहे ती देण्याचा प्रयत्न आपण केलाय। आणि त्यामुळे हाय टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरमध्ये आपण पारंपरिक शेती आहे, परंतु त्याला आधुनिकतेची जोड देण्याचं काम जे आहे ते आपलं सरकार करतंय। आणि त्यामुळे समृद्ध व संपन्न शेतकरी झाला पाहिजे यासाठी आणि चिंतामुक्त झाला पाहिजे, हे मी दावोसच्या दौऱ्यामधून अनुभवलं। त्या ठिकाणी अनेक देशांचे लोक मला भेटले। आपल्या देशाच्या प्रती, प्रधानमंत्र्यांच्या प्रती मी जाहीरपणे बोललोय, पण एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री परदेशात जातो, दावोस म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, म्हणजे सगळे जगभरातले लोक येतात तिथे, एक चांगलं फोरम, एक प्रेस्टिजियस फोरम असतो, तिथे सगळ्यांच्या विचारांची नेटवर्क, हे सगळं नेटवर्किंग आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शेअरिंग होतात। टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जगभरात काय काय तिथे पाहायला मिळते। आपण 100-150 वर्ष तिकडचे लोक पुढे, आपण टनेल आता बनवतो, त्यांनी 150 वर्षापूर्वी बनवले, मल्टी लेवल ब्रिज बनवलेत रस्त्यावर, आपण आता नागपूरला आता बनवले। त्यामुळे चांगलंच काहीतरी शिकण्यासाठी मिळतं आणि नेहमी माणसाने शिकायचं असतं, शिकत राहायचं असतं। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात